हाय हॅलो नमस्कार सर्वांना. तर आज आपण मस्त असा झणझणीत एकदम चमचमीत असा वजडी मसाला पाहणार आहोत. तर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपीला सुरुवात करूया. इथे पहा मी वजडी घेतलेली आहे. ही मी आणल्यानंतरनं स्वच्छ धुवून घेतलेली आहे गार पाण्याने, नंतर चिरून घेतलेली आहे. आता आपण इथे वजडी गरम पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तर इथे मी मोठ्या पातेल्यामध्ये गॅसवरती पाणी ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी. तर आता आपण इथे पहा, इथं मी एक पातेलं भरून गरम पाणी घेणार आहे. इथे पहा मी पाणी घेतलेलं आहे, एकदम कडकडीत गरम असं पाणी घेतलेलं आहे. तर आता आपण या वजरीमध्ये हे पाणी वतून चमच्याने व्यवस्थित हलवून वर खाली करत आपल्याला ही वजरी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. इथे तुम्हाला दिसतच असेल तर आपली वजडी इथे पहा पाणी किती याचं खराब निघत आहे. तर गरम पाण्यानेच आपल्याला ही वजडी धुवायची आहे. तर आता आपण हे पाणी काढून टाकलं. आता परत एकदा आपण हीच प्रोसेस परत एकदा करायची आहे. तर परत मी एक पातेलं भरून गरम पाणी घेते. मी गॅस आपल्या पाण्याचा चालूच ठेवलेला आहे. तर एकदम कडकडीत पाणी घेतलं. तर आपल्या इथे पहा पहिल्या वजडीत आणि आत्ताच्या धुतल्यानंतरच्या वजडीत किती फरक दिसत आहे. तर ह्यामधील नळ्यासुद्धा व्यवस्थित अशा एकदम कडक झालेल्या आहेत. इथे दिसतच असेल तुम्हाला. इथं मी तिसऱ्यांदासुद्धा परत तीच प्रोसेस करते पहा. तर या पद्धतीनेच वजडी जर धुतली तर आपल्या वजडीचा अजिबात वास येणार नाही. इथे पहा आता आपण हे पाणीसुद्धा परत एकदा काढून घ्यायचं आहे. आणि इथे पहा पाणी आपलं जोपर्यंत खराब निघते तोपर्यंत आपल्याला ही वजडी स्वच्छ अशी धुवायची आहे. तिसऱ्यांदासुद्धा मी ही पाणी टाकून दिलं. नंतरनं यामध्ये आपल्याला परत एकदा स्वच्छ पाणी टाकून घ्यायचं आहे. इथे मी परत एकदा स्वच्छ पाणी टाकलेलं आहे. इथे तुम्हाला दिसतच असेल तर आपलं पाणी एकदम नितळ असं स्वच्छ दिसत आहे. या पद्धतीनेच आपल्याला ही वजडी धुवून घ्यायची आहे. आता आपली वजडी एकदम स्वच्छ अशी धुवून झालेली आहे. तर इथे पहा याच्यासाठी वाटणाची तयारी करायची आहे आपल्याला. तर इथे मी आपली वजडी निथळत ठेवलेली आहे. तर इथं मी सुकं खोबरं, लसूण, आलं आणि कोथिंबीर याचं वाटण करून घेणार आहे. तर इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे. तर आता आपलं हे वाटण तयार झालेलं आहे. खूप काही मसाले घालायची इथं गरज नाही. तर इथं मी यामधील निम्म वाटण घेतलेलं आहे. 1 चमचा भरून मीठ, अर्धा चमचा भरून हळद घेतलेली आहे, थोडीशी कोथिंबीर घेतली. नंतरनं गॅसवरती मी कुकर तापत ठेवलेला आहे. तर आपल्याला वजडी कुकरमध्ये शिजवायची आहे, म्हणजे छान अशी मऊसूत शिजते. तर त्यामध्ये मी 2 पळ्या इतकं तेल घातलेलं आहे. तर आता आपलं तेल छान असं तापलं की त्यामध्ये खोबरं, लसूण, कोथिंबीर, आलं याचं वाटण, कोथिंबीर, हळद आणि मीठ हे छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. मिडियम गॅसवरतीच हे छान परतून घ्यायचं. आता आपण स्वच्छ धुतलेली वजडी यामध्ये घालून घ्यायची. आता छान असं आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे. या पद्धतीने तुम्ही हा वजडी मसाला एकदा नक्की करून पहा. आणि माझ्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला अजिबात विसरू नका. तर इथे पहा आपली वजडी छान अशी परतून झालेली आहे. तर आता यामध्ये मी मटण शिजवलेलं पाणी टाकणार आहे. तर हे पाणी जर नसेल तर तुम्ही या ठिकाणी गरम पाणी करून घालू शकता. तर इथं मी अंदाजे 1 फुलपात्र भरून पाणी वतलेलं आहे. पळीने इथं मी 4 ते 5 पळ्या इतकं पाणी वतून घेतलं. आता इथे पहा व्यवस्थित असं आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे. मिठाचं पाणी जर टाकलं तर आपली वजडी अजून टेस्टी होते. तर इथं मी एवढंच पाणी टाकलेलं आहे वजडी शिजण्यासाठी. तर आपली वजडी बुडेन इतकंच पाणी ठेवलेलं आहे मी यामध्ये. आता आपण कुकरचं झाकण लावून याच्या आपल्याला 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर एकदम मीडियम गॅसवरतीच
आपल्याला ह्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. खूप मोठाही गॅस करायचा नाही किंवा एकदम बारीक गॅसही करायचा नाही. तर आपल्या कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत इथे पहा आपला कुकर थंड झाला की आपली वजडी पाहायची आहे शिजली की नाही ते. इथे पहा मस्त अशी मऊसूद आपली वजडी शिजलेली आहे. एकदम मस्तच आपल्या वजडीला तेलसुद्धा सुटलेलं आहे. तर खूप पाणी टाकायची अजिबात गरज नाही इथे. तर आता आपण वजडीला फोडणी घालणार आहोत. त्यासाठी मी इथं त्या अगोदर वाटलेलं वाटण, घरचा काळा मसाला, एव्हरेस्ट मटन मसाला आणि कोथिंबीर घेतलेली आहे. इथं मी 1 पळीच तेल टाकलेलं आहे. खूप तेल टाकायची अजिबात गरज नाही. तर कमी मसाल्यामध्ये खूप छान अशी वजडी मसाला छान असा होतो. तर इथे मी हे मसाले आलं लसूण पेस्ट, एव्हरेस्ट मटन मसाला आणि कोथिंबीर छान असं परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपला मिठाची वजडी घालून घेतली मी. या पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा. खूप मस्त टेस्टी आणि एकदम कमी साहित्यामध्ये छान अशी तयार होते. आता मी यामध्ये दुसरं काहीच न घालता व्यवस्थित अशी परतून घेणार आहे. तरी ते आपण वजडी शिजतानाच मीठ भरपूर घातलं होतं, त्यामुळे मीठही घालायची अजिबात गरज नाही. तर असा मस्त चमचमीत आणि एकदम तर्रीदार असा वजडी मसाला तयार झालेला आहे. तर या पद्धतीने तुम्ही हा वजडी मसाला नक्की करून पहा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. धन्यवाद.